मंडळी, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर आपला अगोदरचा लॉग तुम्ही बघितला असेल, प्रति बालाजी आणि आपला एकमुखी दत्त मंदिर. तर आता इथून निघालो जेजुरीला. तर हा देखील आपला लॉग कशा प्रकारे होते तुम्ही बघू शकता. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून असेच तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. निघालो आता जेजुरीकडे. तर सासवड आहे इथून 7.5 किलोमीटर, 7.5 किलोमीटर. आणि काहीतरी मला वाटतं जेजुरी असेल 24 काहीतरी किलोमीटर असेल. तर मगाशी 25 होता आणि लगेच आपला नारायणपूरचा एकमुखी दत्त मंदिर आपण बघायला गेलो. तर आपला मस्त तो पण दर्शन झाला आणि निघालो आता आपण जेजुरीकडे. तर इकडचं वातावरण मस्त असा एकदम कूल झाला आहे. असं वाटते पाऊस येईल की काय. पाऊस जर आला तर समजायचा प्रत्येक राईड पावसात गेली. प्रत्येक राईडच्या वेळी आपला हा पाऊस आपल्या मागे मागे असतोय. थोडा की होईना थंडी आणि पाऊस यांनी तर आपली मस्त अशी पाठ काही सोडली नाही. सासवडवरून राईट टर्न घेऊन आपल्याला जेजुरीकडे जावं लागेल. चला, तर 18 किलोमीटर आपण पुढे जाऊया जेजुरीकडे. आणि नंतर मग आपण रूम वगैरे घेऊन फ्रेश होऊन जेजुरी गडाचं दर्शन घ्यायला जाऊ. मंडळी, आपण पोचलोच फायनली जेजुरीला. तर हा रस्ता गडापर्यंत जातोय की कसा जातोय बघूया. आणि आपला रूम देखील शोधायचा आहे, ती देखील शोध मोहीम घेऊया. तर गडाच्या पायथ्याशी पोचलो एकदम गाडी घेऊन. तर इथे पुढे आम्ही जातो आणि रूम बघतो पहिला आधी कुठे आपला भेटतोय आणि कशी भेटतोय ती. आणि नंतरच मग दर्शनाला फ्रेश होऊन वगैरे येऊया. इकडंच बघायला लागेल. रूम पाहिजे, रूम येऊ दे त्याला खाली उतर. रूम रेंट कसा आहे आणि रूमची क्वालिटी कशी आहे. हां, रूम पाहिजे. कधी जाणार? उद्या. उद्या सकाळी. दाखवू का रूम तुम्हाला? दाखवा आधी. तू सांग, इथं आलो मी. सैराट बिर्याणी. तर जेजुरीला पोचून आपण रूम वगैरे घेतला, फ्रेश झालो, जेवण देखील केला आणि निघालो आता कडेपठारकडे जाण्यासाठी. की लास्ट टाईम आलो होतो तेव्हा फक्त जेजुरी गडावर गेलो होतो, कडेपठारला गेलो नव्हतो. तर मला वाटतं समोरला आपल्या दिसतोय कडेपठारचा हा जो डोंगर, तर तिकडे जायचं ठरवलं आहे आम्ही दोघांनी. तर निघालो तिकडेच आता. आपला ऑरेंज घोडा हे हम लोग पब्लिक हेल्मेट दोघांनी पण ठेवलेत आणि असं चालत जायचं आहे पुढे म्हणून असेच जाण्याचं ठरवलं आहे. चला तर बघूया जाऊन कडेपठारला. अशा तऱ्हेनं आम्ही कडेपठारच्या पायथ्याशी आहोत. तर इथून आता चालत पुढे जायचं आहे. तर जेवण केलं आम्ही आणि याला बोललो काय करायचं तर पहिला जाऊन येऊ. संध्याकाळी आपण जेजुरी गडावर जाऊ, नवी जेजुरी. तर ही जुनी जेजुरी बोलली जातो. तर बघूया जाऊन कशा प्रकारे आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा देव. कडेपठारकडे निघालो तर कमानीच्या लेफ्ट साईडला शंकराची सुंदर अशी मूर्ती आहे आणि या कमानीच्या मधून आपल्याला वर जायचं आहे.
तर जुनी जेजुरी आणि नवी जेजुरी कशी झाली, तर सुपे परगाणे नावाचं एक गाव होतं. तिथे एक खंडोबाचे खूप मोठे भक्त होते. ते कडेवर पाणी घेऊन देवाची रोज पूजा अर्चा करत होते. पण काही वर्षांनी त्यांचे वय झाल्यामुळे त्यांना पूजा अर्चा करायला जमत नव्हती. तर एकदा ते देवाकडे गेले आणि देवाला विनवणी केली की देवा, माझी तर वय झालेत, मला आता तुझी पूजा अर्चा करता येत नाही, तर तू माझ्या घरी चल म्हणून देवाला विनवणी केली. आणि देव तयार झाला आणि त्याला भक्ताला सांगितलं की ठीक आहे, पण मी तुझ्यासोबत येतो आहे, पण तू मागे वळून बघायचं नाही, नाहीतर मी रस्त्यामध्ये तिथेच थांबेन. तर भक्तांनी पण मान्यता दिली आणि दोघे पण देव आणि भक्त निघाला घरी जाण्यासाठी. तेव्हा काही अंतरावर गेल्यावर त्या भक्ताच्या मनात शंका कुशंका निर्माण झाली आणि तो भक्त मागे वळून बघितला. तर बघतोय तर देव आपल्या मागे आहे, पण देवाने सांगितल्याप्रमाणे देव त्या रस्त्यामध्ये तिथेच थांबला आणि तिथे नवी जेजुरी. अशा तऱ्हेने आपण कडेपठार देवस्थानाच्या जवळ येऊन पोचलो. तर हे काका, यांच्यासोबत अजून एक काका होते. तर या काकांशी गप्पा गोष्टी करत करत आम्ही इथपर्यंत कधी पोचलो, कधी वेळ निघून गेला आम्हाला समजूनच नाही आला. तर हे काका इथे गोंधळ वाजवतात. तर बघूया यांचा थोडा गोंधळ ऐकूया आपण. तर पोचलो तर आपण कडेपठार मंदिराजवळ. तर मंदिर हा पुरातन म्हणजे जुन्या काळातील मंदिर आहे, दगडांनी बनलेला. तर आपण चाललोत मंदिराच्या दिशेने. तर अशा प्रकारे हा मंदिराच्या इथला पूर्ण नजारा आहे. तर मंदिराच्या समोरला एक जे आपल्या समोरला छोटा मंदिर दिसतोय तिथे हनुमंताचं मंदिर आहे आणि समोरला आपला कडेपठार जुनी जेजुरी खंडोबाचं देवस्थान. तर इथला हा परिसर बघून आपण मंदिरामध्ये दर्शन घेऊया आणि मग अजून काही माहिती भेटते की आपला बघूया. गाभाऱ्यात कॅमेरा अलाउड नव्हता, पण बाहेरून एवढा झूम करून देवाची मूर्त दिसत होती. त्याप्रकारे तुमच्यापर्यंत मी ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे आपला कडेपठारचा दर्शन झाला आहे, मस्त आणि एकदम भारी झाला आहे. आता जायचं आहे आपल्या नवीन जेजुरी. म्हणजे आपण सर्वजण नॉर्मली जेजुरीला जातो नक्की, आणि ही कडेपठार म्हणजे जुनी जेजुरी बोलतात. तर इथेला सर्वजण तर नाही येते, कारण की आपली जवळ असल्यामुळे जवळच दर्शन घेतो आणि आपल्या दिशेने आपण जात असतो. तर मग संध्याकाळपर्यंत आपण तिकडे जाऊ. तर इथून आता आम्ही उतरतोय पुढे जायला. तर मंडळी, मगाशी कडेपठारला गेलो होतो आणि आता आलो आपली नवीन जेजुरी. तर कडेपठार जुनी जेजुरी अशी ओळखली जाते. तर निघालो आम्ही आता वर दर्शनासाठी. तर आता वाजले काहीतरी 7:30. तर 9 वाजेपर्यंत मंदिर ओपन आहे. तर आपल्याला जायचं आहे दर्शनासाठी. चला तर मग जाऊया, कशी गर्दी आहे आपल्याला बघायला भेटेल. सदानंदाचा आहे तो. भंडाऱ्याची पिशवी घेतली आपण. तर हा आपला इथला हा या प्रॉपर्टीचा मालक आहे.
पायऱ्यात चढत चढत इथे पण जाऊ लागला आणि आपण येऊन पोचलो मुख्य द्वारापाशी. चला तर असेच आतमध्ये जाऊया कंटिन्यू करत करत. आपण येऊन पोचलो या सोन्याच्या जेजुरीमध्ये. तर बघू शकतो आपण पूर्ण अशी सोन्याची जेजुरी पूर्ण एकदम चमकत आहे. बघून दिसतो काय करायचं. तर मंदिराच्या समोरला आपला हे 4 दीपस्तंभ दिसतात आणि समोरच्या भागाला मंदिर आहे. संध्याकाळचा टाईम आहे तर सर्वजण जाण्याच्या मार्गावर आहेत आणि बरेच जण दर्शनासाठी देखील आलेले आहेत. दर्शनाच्या रांगेत इकडे गर्दी आहे. त्यांना किती बघा 1 2 3 अजून लाईनी पार करत जायचं आहे आपली दर्शनाच्या रांगेपर्यंत. अशा प्रकारे दर्शनाच्या लाईनीच्या इथे थांबलो आणि थोडीशी गर्दी बघायला भेटत. आणि उद्या जर आलात तर अजून यापेक्षा जास्त गर्दी बघायला भेटेल की उद्या रविवार आहे आणि रविवार देवाचा वार देखील आहे. जय मल्हार जय मल्हार. हेलकोट जय मल्हार असे नारे देत आपण दर्शनाची लाईन पार करत करत मंदिरापर्यंत चाललो. गर्दी असल्यामुळं दर्शन जरा फास्ट झालं आहे आणि आलं पुन्हा आता पुढे. घेऊन आल्यानंतर ही आपल्याला बघतो ही म्हाळसा देवीची शिला आहे. ही बघा ही मूर्ती आहे. तर अंधार आहे त्यामुळे जास्त दिसत नाही. मला तर पुढे पुढे जाऊन दर्शन लाभ घेऊया. तर आपण हे जे करतात ह्याला विष्णू पादुका असे म्हणतात. अगोदर एक खुला होता पण आता ते बंद केला. एक लोक ऐकत नाही अजिबात. याच्यावरही टाईम घालवत आहे. हां हे मारुतीचं मंदिर आहे. पुढे जाऊया. बंद करूया. ही होती आपली जेजुरी दर्शन. तर मस्त असा हा पण ब्लॉग झाला आहे. तर पुरंदर तालुक्यातील पुणे जिल्हा हा ठिकाण आहे. तर इथे आगरी कोळी कराडी आपले कुलदैवत बोलतो आपण ते घेऊन येतात घडवतात आणि त्यांचा कुलदैवत देखील हे आमचा पण हेच आहे. तर आम्ही पण येतो इथे नेहमी. तर मग कसा वाटला हा पण व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास नक्की लाईक देखील करा आणि अजूनपर्यंत चॅनल आपला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोन्याची जेजुरीचा आनंद तुम्ही देखील या व्हिडिओच्या मार्फत घेऊन टाका.